GR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। नवीन वेतन आयोग म्हणजेच 8व्या वेतन आयोगासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी असून या बातमीच्या अनुषंगाने पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना कोणता फायदा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहे, पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये मोठा दिलासा मिळणार आहे, कारण एकूण पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे। प्राप्त माहितीनुसार केंद्र सरकारमार्फत किमान पेन्शनमध्ये वाढ केली जाणार आहे। ही वाढ 16,740 रुपये इतकी होणार आहे। सदरची वाढ ही फिटमेंट फॅक्टरवरती आधारित असणार आहे। पेन्शनमध्ये किती वाढ होणार? केंद्र सरकार पेन्शनधारकांच्या किमान पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा विचार करत आहे। सध्या पेन्शनधारकांना किमान 9,000 इतकी पेन्शन मिळते, यामध्ये 16,740 रुपये इतकी वाढ केली जाणार आहे। यामुळे किमान पेन्शन वाढून 25,740 रुपये इतकी होण्याची शक्यता आहे। सदर वाढ ही फिटमेंट फॅक्टरवरती आधारित असणार आहे। यामध्ये महागाई भत्त्याचा देखील अंतर्भाव असणार आहे। यामुळे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगामध्ये मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे। निवृत्ती वेतन योजनेमध्ये देखील बदलाचा प्रस्ताव आहे। नुकतेच केंद्र सरकारने सुरू केलेली UPS पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शनचा लाभ मिळवण्यासाठी किमान 25 वर्षे सेवा पूर्ण आवश्यक असेल, तर निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या 12 महिन्यातील त्यांच्या मूळ वेतनाच्या 50% रक्कम इतकी पेन्शन म्हणून निश्चित केली जाणार आहे। त्यामुळे निश्चितच नवीन वेतन आयोग म्हणजेच 8व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना ही मोठी आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारच्या 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर लगेचच राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना सुद्धा 8व्या वेतन आयोगाचा लाभ दिला जातो। त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना सुद्धा याचा लाभ होणार आहे। तर ही होती 8व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने पेन्शनधारक कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।